नमस्कार, मी ॲडव्होकेट गायत्री जामनस्कर. आपण नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट ॲक्ट याबद्दल माहिती करून घेतली आहेत. तर या कायद्यातील काही महत्त्वाचे तरतुदी आहेत त्याबद्दल आपण माहिती करून घेऊ. चलनक्षम दस्तऐवज कायदा 1881 हा एक व्यापक कायदा असून भारतातील आर्थिक व्यवहारांमध्ये वापरल्या जाणाऱ्या प्रॉमिसरी नोट, बिल ऑफ एक्सचेंज, चेक यासारख्या साधनांच्या कायदेशीर बाबतीत मार्गदर्शन करण्यासाठी या कायद्याचा वापर होतो. याच्यामध्ये टोटल 148 कलमे आहेत, सेक्शन्स आहेत आणि सुरुवातीला एक अनुसूची शेड्यूल होतो. पण आजच्या घडीला अनुसूची शेड्यूल रद्द करण्यात आलेली आहे. या कलमांमध्ये चलनक्षम दस्तऐवजाची व्याख्या, हक्क, कर्तव्य, अटी, चेक बाउन्स संबंधीच्या तरतुदी अशी वेगवेगळी माहिती दिलेली आहे. सेक्शन 138 ते 142 इत्यादीमध्ये ती माहिती दिलेली आहे आणि इतर विविध प्रकारचे कायदेशीर प्राविधान समाविष्ट केलेले आहेत. अनेक वेळा दुरुस्ती, अमेंडमेंट करून ह्या कायद्यामध्ये वेळोवेळी बदल करण्यात आलेला आहे, जेणेकरून आपला जो आर्थिक व्यवहार आहे तो अधिक सुरक्षित आणि सुलभ होईल. आता याच्यामध्ये कुठल्या गोष्टी आहेत तर कलम 4 हे प्रॉमिसरी नोट जे आपण गेल्या काही भागात डिस्कस केले आहे. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस निश्चित रकमेची देयता मान्य करून लेखी स्वरूपात प्रतिज्ञा करते तेव्हा त्या दस्तावेजाला प्रॉमिसरी नोट म्हणतात. यामध्ये मी अमुक अमुक रक्कम व्यक्तीस अदा करीन अशी स्पष्ट प्रतिज्ञा असते. कलम 5 हे बिल ऑफ एक्सचेंजसाठी असतं. एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीस आदेश देते की ठराविक व्यक्तीस ठराविक रक्कम अदा करावी तेव्हा तो दस्तऐवज बिल ऑफ एक्सचेंज यात आदेश असतो, प्रतिज्ञा नसते. कलम 6 चेक. चेकमध्ये काय असतं? बँकेतून विशिष्ट रक्कम अदा करण्यासाठी बँकेस दिलेला आदेश म्हणजे चेक असतो. कलम 9 विधिपूर्वक धारक म्हणजे होल्डर इन ड्यू कोर्स. जो व्यक्ती चांगल्या विश्वासाने पूर्ण किंमत देऊन आणि कोणतीही दोष किंवा अपुरी माहिती नसताना चलनयोग्य साधन प्राप्त करतो तो विधिपूर्वक धारक म्हणजे होल्डर इन ड्यू कोर्स असतो. त्याच्यानंतर येतं कलम 13 चलनक्षम दस्तावेजांची व्याख्या, डेफिनेशन ऑफ नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंट. कलम 13 ह्या कायद्याचा एक अत्यंत महत्त्वाचे भाग आहे जे या नेगोशिएबल इन्स्ट्रुमेंटची परिभाषा देते. या कलमात असे सांगितले आहेत की प्रॉमिसरी नोट, चेक आणि बिल ऑफ एक्सचेंज हे साधन चलनयोग्य असू शकतात. याचाच अर्थ त्यांना हस्तांतरित केले जाऊ शकते आणि त्या एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाऊ शकतात. कलम 17 चेकवर सही, एन्डोर्समेंट ऑफ चेक. या कलमांतर्गत चेकवर सही करणे, एन्डोर्समेंट याची प्रक्रिया स्पष्ट केलेली आहे. चेकवर सही केल्याने त्या चेकचं स्वामित्व बदलतो आणि चेक हस्तांतरणे बनतो. यामध्ये अनेक अटी आणि प्रक्रिया दिलेल्या आहेत ज्याद्वारे चेकची हस्तांतर प्रक्रिया सहज होते. आणि त्याच्यानंतर आपण वळणार आहोत सेक्शन 138. हे सेक्शन 138 फार महत्त्वाचं आहे. याच्यामध्ये जेव्हा चेक बाउन्स होतो याबाबतच्या विविध तरतुदी सांगितलेल्या आहेत. डिसऑनर ऑफ चेक. कलम 138 चेक बाउन्सबाबत महत्त्वाची तरतूद आहे. यामध्ये असे ठरवले आहे की जर चेक दिल्यानंतर बँकेने तो चेक बाउन्स अदा न होणे केला तर त्या चेकधारकाला नोटीस पाठवण्याचा अधिकार असतो आणि तो तुम्ही 30 दिवसाच्या आत ती नोटीस त्यांना पाठवायची आहे. जर 30 दिवसाच्या आत पैसे देण्यात आले नाहीत तर कायदेशीर कारवाई करता येते. त्यामुळे चेक वापरकर्त्यांना आपली कागदी वचनांची अंमलबजावणी कडकपणे सुनिश्चितपणे केली जाते. अशा प्रकारे वेगवेगळ्या कलमांची आपण माहिती करून घेतलेलं आहे. तर चला आता पुढील भागात लवकरच भेटू. हा कायदा का महत्त्वाचा आहे याबद्दल ज्ञान घेऊ. तोपर्यंत धन्यवाद.